शुभ दिवस. जर तुमच्या पायाचे गोळे दुखत असतील, पाय जडीत आला असेल, पाय जडीत असतील, पायाला खाज सुटत असेल, पायांच्या नसा ह्या निळ्या रंगाच्या झाल्या असतील आणि फुगल्या असतील, तर समजून जायचं की आपल्याला व्हेरिकोज वेन्सचा त्रास सुरू झालाय. हा त्रास कशाचा आहे? व्हेरिकोज वेन्स. हा व्हेरिकोज वेन्सचा त्रास झाला आहे असं समजल्यानंतर आपण काळजी घ्यायला हवी. कोणती काळजी घ्यायची? काय करायचं आपण? तर रोज 30 मिनिटे भरभर चालायचं बघा. रोज 30 मिनिटे भरभर चालायचं. दिवसातून 3-4 वेळा कमीत कमी 20 मिनिटं पाय उंचावर ठेवायचं. सकाळ, दुपार, संध्याकाळ. किती? 20 मिनिटं. आणि जास्त वेळ एकाच जागी उभं राहायचं नाही. थोडं बसायचंय. कारण का? तुम्हाला व्हेरिकोज वेन्सचा त्रास होऊ शकतो. हे त्रास जाणवतात तुम्हाला. मग व्हेरिकोज वेन्सचे त्रास जाणवतात. त्यासाठी रोज अर्धा तास चालायचे आणि कमीत कमी 20 मिनिटं तरी रोज नियमितपणे उंचावर पाय ठेवायचे. नियमितपणे 20 मिनिट, फक्त 20 मिनिटं. दिवसातून 3 वेळा हा करा. आणि जास्त वेळ एकाच ठिकाणी बसू नका. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसले तरी तुम्हाला हा त्रास होतो. आणि एकाच जागी जास्त वेळ उभा राहिले तरी व्हेरिकोज वेन्सचा त्रास होण्याची शक्यता दाट असते. बघा आता, व्हेरिकोज चा त्रास सुरू झालाय. पायाला गोळे येतात, पायाचे गोळे दुखतेत, पाय जड येतोय, पायाच्या नसा निळ्या रंगाच्या झाल्यात आणि त्या फुगल्यात देखील. हा व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे असं समजायचं. आणि लगेच मग त्यावर आपल्याला उपायही करायचा आहे. तेव्हा हा उपाय करत असताना आपण जीवनशैलीमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. काही लोक काय ना फिरायचं कंटाळा करतात, चालत नाहीत, फिरत नाहीत, व्यायाम अजिबात नाही त्यांच्या. तेव्हा असं काय करू नका. रोज कमीत कमी 30 मिनिटं तरी चालायचंच. चालले पाहिजे. त्यामुळे काय होतं बघा, तुमच्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. आणि म्हणून चाललं पाहिजे कमीत कमी 30 मिनिटं तरी. काय होतं चालल्यानं? स्नायू असतात ना आपले मजबूत होतात. आपल्या शरीराचे स्नायू मजबूत होतात, पायाचे स्नायू मजबूत होतात, बळकट होतात. म्हणून रोज चालले पाहिजे आणि तेही नियमितपणे. तुमचा व्हेरिकोज वेन्सचा त्रास, पायांच्या नसाचा त्रास तुम्हाला होणार नाही आणि रक्ताभिसरण व्यवस्थितपणे होईल. त्यामुळे रोज तुम्ही फिरत चला. फिरायसाठी तुम्ही थोडे नियोजन करा, थोडा वेळ द्या फिरायसाठी, पण रोज चाललंच पाहिजे. रोज चालायला हवे. दिवसातून 3 ते 4 वेळा कमीत कमी 20 मिनिटं तरी उंचावर पाय ठेवा. बघा तुम्ही, व्हेरिकोज वेन्सचा त्रास होणार नाही. पायांच्या नसा ज्या फुगलेल्या असतात ना, निळसर झालेल्या असतात, याचा त्रास तुम्हाला होणार नाही.
आपोआप कमी त्रास होईल. आणि बराच वेळ उभं राहायचं नाही बघा, लक्ष ठेवायचं. बराच वेळ एका जागी उभं राहायचं नाही. हे तीन जर तुम्ही बदल केले तुमच्या जीवनशैलीमध्ये तरी मोलाचं आहे. त्यामुळे काय होईल, तुम्हाला पायांच्या नसांचा पासून होणारा त्रास होणार नाही. काय होतंय, सतत उभं राहिल्यामुळं तुमच्या पायाच्या नसा ते ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही. रक्ताभिसरण व्यवस्थित न झाल्यामुळे त्या नसा फुगतात. तेव्हा रक्ताभिसरण नीट होणे, व्यवस्थित होणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा ह्यासाठी काय करायचं, तर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 2 चमचे अद्रकचा रस घ्यायचा. 1 ग्लास पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये 2 चमचे अद्रकचा रस घ्यायचा आणि दिवसातून सकाळ संध्याकाळ तो प्यायचा. बघा, तुमचे ब्लड सर्क्युलेशन, रक्ताभिसरण व्यवस्थित होण्याला या उपायाने मदत होईल. फक्त हाच उपाय करा तुम्ही. अद्रकचा रस 1 ग्लास कोमट पाण्यात प्यायचा 2 टाइम. फक्त 3 दिवस करा. बघा, तुमच्या वेदना कमी होतील. पायाचे गोळे दुखायचे थांबेल. पाय जड होणार नाही. तेव्हा हे करायला विसरू नका. आता टाळायचं काय, कुठली काळजी घ्यायची? खारट पदार्थ खायचे बंद करा. खारट पदार्थ खायचे बंद करा. दीर्घकाळ एकाच जागी उभे राहणे टाळा. खारट पदार्थ खाण्याचे बंद करा. 2, दीर्घकाळ उभे किंवा बसू नका. दीर्घकाळ एका ठिकाणी बसायचे नाही आणि उभाही राहायचं नाही. बसल्याने देखील एका जागी त्रास होतो आणि उभे राहिल्याने देखील एका त्रास होतो. त्यामुळे दीर्घकाळ एकाच जागी उभेही राहायचे नाही आणि बसायचे नाही, तो टाळायचे. खारट पदार्थ खायचे नाहीत. दीर्घकाळ बसायचं किंवा एका जागी उभं राहायचं नाही. आणि 3, उंच टाचच्या चप्पल किंवा बूट कृपया वापरू नका. जर असा त्रास असेल, पायांच्या नसांचा त्रास असेल, तर उंच टाचच्या चप्पल वापरू नका किंवा बूटही वापरू नका. एवढीच फक्त काळजी घ्या. तुम्हाला या त्रासून मुक्त व्हायचं असेल तर हे उपाय जरूर करा. जीवनशैलीमध्ये बदल करा. व्हेरिकोज वेन्स अर्थात पायांच्या नसांचा आजार, तो तुम्हाला पूर्णपणे बंद होणार. मित्रो, पायांच्या नसांचा आजार म्हणजे व्हेरिकोज वेन्स जर कुणाला असेल तर त्याला हा व्हिडिओ सबस्क्राईब करा. तुमचे मित्र, नातेवाईक यांना जर असा त्रास असेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला टच करा. इथेच थांबतो. धन्यवाद.